नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 1.4 द स्टोरी ऑफ टी या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। परंतु वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स खूप सारे आलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉप आहे। तर या सर्व गोष्टी आपण घेणार आहोत आणि शेवटी व्याकरणाचा भाग म्हणजे लँग्वेज स्टडी हा देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा। तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर सुरुवातीला आपण पाहूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, कॅन यू मेक अ टी? म्हणजे तुम्ही चहा बनवू शकता का? येस, आय कॅन मेक अ टी। सेकंड क्वेश्चन, हाऊ डू यू मेक टी? तुम्ही चहा कसा बनवता? Take a cup of water, boil it for 2 minutes. When the water comes to boil, add some sugar and tea powder. To it again, boil the mixture for 2 minutes. Then add a cup of milk in it. Now your tea is ready. तर अशा प्रकारे मी तो चहा बनवेन। थर्ड क्वेश्चन, what brand do you like? आता तुम्ही कोणत्या ब्रँडचा चहा पावडर किंवा चहा वापरता? तर या ठिकाणी तुम्हाला जो ब्रँड आवडतो तो या ठिकाणी लिहिला तरीही चालेल। आय लाईक टाटा टी, ब्रूक बॉन्ड टी, विक्रम, सो मेनी ब्रँड्स आर देअर। फोर्थ क्वेश्चन, ॲट होम हू मेक्स टी और कॉफी फॉर एव्हरीबडी? तुमच्या घरी चहा किंवा कॉफी सगळ्यांसाठी कोण बनवतं? ॲट होम युजली माय मदर मेक्स टी कॉफी फॉर एव्हरीबडी। फिफ्थ क्वेश्चन, हॅव यू सीन अ टी प्लांटेशन, व्हॉट वॉज इट लाईक? म्हणजे तुम्ही चहाचे मळे किंवा ते कसे लावतात ते पाहिलं आहे का आणि ते कसे होते? आन्सर इज येस, आय हॅव सीन अ टी प्लांटेशन. टी प्लांटेशन लुक्स लाईक ह्यूज फॉरेस्ट मेड अप ऑफ स्मॉल हर्ब्स. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बेवरेज ॲज यू कॅन विदिन 2 minutes. बेवरेज म्हणजे काय? थोडक्यात पेय, कोणतेही पेय। तर या ठिकाणी त्या पेयांची नावं सांगायची आहेत। कोकोनट वॉटर, मिल्क, शुगर केन ज्यूस, टी, कॉफी, लाईम ज्यूस, लस्सी एक्सेट्रा। आता या ठिकाणी आपण वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पाहूया। राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बेवरेज ॲज यू कॅन विदिन 2 minutes. व्हॉट डू द फॉलोविंग बेवरेज रिमाइंड यू ऑफ? ड्रॉ वर्ड वेब टू शो युअर असोसिएशन्स. आता या ठिकाणी खाली काही पेय दिलेले आहेत म्हणजे बेवरेज दिलेले आहेत। तर त्या संदर्भात 2 मिनिटाच्या तुम्हाला काय काय गोष्टी आठवतात त्याच्याशी संबंधित ते लिहायचं आहे। इथं आहे टी, मग याच्याशी संबंधित बिस्कुट, ग्रीन, ब्लॅक, कोल्ड, मॉर्निंग अशा गोष्टी आपल्याला टी म्हटलं की आठवतं। आता कॉफी म्हटलं की काय आठवतं? मग, अरोमा, बीन्स, कोल्ड, कॅफे। आता या ठिकाणी फर्स्ट पाहूया लाईम ज्यूस। या संदर्भात आपल्याला काय काय आठवतं? ग्लास, लेमन, हेल्दी, शुगर अँड समर। आता सेकंड पाहूया लस्सी। लस्सी म्हटलं की काय आठवतं? थिक, शुगर, हेल्दी, स्वीट अँड कोल्ड। तर या गोष्टी आठवतात। आता कोकोनट वॉटर म्हटलं की आपल्याला काय आठवतं? बीच, टेंडर कोकोनट, हेल्दी, स्वीट अँड स्ट्रॉ। मिल्क म्हटलं की आपल्याला काय काय आठवतं ते पाहूया। मॉर्निंग, क्रीम, बेबीज, स्वीट अँड ऑल्सो हेल्दी। आतापर्यंत आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आणि चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया। मार्जिन क्वेश्चन्स खूप सारे आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक पहा। यामध्ये फर्स्ट, फॉर्म पेअर्स अँड राईट द प्रोसेस ऑफ मेकिंग टी इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर. म्हणजे तुम्हाला गट बनवायचा आहे आणि जोड्या बनवायच्या आहेत आणि हे टी मेकिंगची किंवा चहा बनवण्याची जी काही प्रोसेस आहे ती लिहायची आहे। फर्स्ट, टेक अ कप ऑफ वॉटर, boil it for 2 minutes. When the water comes to boil, add some sugar and tea powder to it. Again, boil the mixture for 2 minutes. Then add a cup of milk in it. Now your tea is ready. Second, how is tea the beverage made? म्हणजे चहा हे पेय कसे तयार केले जाते? Tea is made by brewing
That is by infusing tea leaves in boiling water. Third question, how is tea that is packed and sold to us made? म्हणजे जी आपल्याला चहा पावडर विकत मिळते तर ती कशी असते? The tea that is packed and sold to us is first dried, cured and processed. Fourth, where are tea estates located? म्हणजे चहाचे मळे कुठे आहेत? Answer is tea estates are located on hill slopes at an elevation of up to 1500 meters. Fifth question, why are tea plants pruned? Find out. म्हणजे जे चहाचे झाडं आहेत तर त्या झाडांची छाटणी का करतात? Answer is the tea plants are pruned and kept at height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. Sixth question, what are botanical names? How are they decided? वनस्पतीशास्त्रातील नावे म्हणजे काय, ती कशी ठरवली जातात? आन्सर इज द बॉटॅनिकल नेम इज सायंटिफिक नेम दॅट इज गिवन टू अल्गी, फंगी अँड प्लांट्स बाय द इंटरनॅशनल बोर्ड ऑफ नोमेनक्लेचर. दे आर डिसाइडेड अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ प्लांट अँड इट्स prominent features. Seventh question, what does tea contain? What does it not contain? चहामध्ये कोणते कंटेंट असतात किंवा कोणते कंटेंट नसतात? Answer is the tea contain theanine and caffeine which gives the drink stimulating quality. It does not contain carbohydrates, fat or proteins. Eighth question, who was Emperor Shennong? हा सम्राट शेनांग कोण होता? Emperor Shennong was the father Chinese agriculture and medicine. Ninth question, why did the carry out further investigation about tea? त्याने चहाबद्दल अधिक चौकशी का केली? Answer is Emperor Shennong carried out further investigation about tea because he was excited about the unknown plant and its amazing flavor. 10th question, how did tea reach other parts of the world? म्हणजे हा चहा जगभरात कसा पोहोचला? आन्सर इज द टर्किश ट्रेडर्स फर्स्ट स्टार्टेड bargaining for the tea on the border of Mongolia. From Mongolia, it spread to Japan, Europe, and England. 11th question, what is the difference between legends or stories and history? म्हणजे आख्यायिका किंवा दंतकथा आणि इतिहास यांच्यामधील फरक कोणता आहे? Answer is legends or stories may not be true, but history tells you the fact and true events of the past. History is written or recorded or spoken event of the past. They are concerned with the real person, places, arts, etc. that really existed in the past, whereas legends are mostly imaginary and passed down from generation to generation in the form of storytelling. 12th question, can you guess the origin of Marathi word chaha? मराठीतील चहा या शब्दाची उत्पत्ती सांगायची आहे. The origin of Marathi word chaha can be traced back to the word cha used to refer to tea. 13th question, the paragraph about how tea come to India brings out the difference between history based on oral sources and recorded history. Discuss how the author brings it out. भारतात चहा कसा आला हा जो पॅराग्राफ आहे तो मौखिक आणि लिखित स्वरूपाचा या ठिकाणी मांडलेला आहे. यामध्ये काही फरक आपल्याला आढळतो. तर लेखकाने तो कसा मांडला आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. Answer is author discuss the journey of tea to India. He first addressed the oral sources. Tea, for example, has been used as medicinal herb in India since ancients. Here it is clearly stated that this knowledge is considered by historians and not confirmed. The author then provides historical details about how British established a plantation in the 19th century and how in the 1770s the British East India Company tried to grow tea but failed. This knowledge is presented as a specified time and contains sufficient evidence, hence it is based on recorded history. 14th question, what is the difference between claim and fact?
म्हणजे क्लेम अँड फॅक्ट यांच्यातील फरक कोणता आहे ते सांगायचं आहे. आन्सर इज द टर्म क्लेम रेफर्स to statement that states or underlines something without providing proof to support it. Its validity has not been verified. On the other hand, a fact is a statement that can be proved true using evidence. 15th question. Do you have any ceremonies associated with food item? म्हणजे अन्नपदार्थाशी संलग्नित असे काही फंक्शन असतात का, समारंभ असतात का? आन्सर इज देअर आर नो एनी सेरेमनीज डिरेक्टली असोसिएटेड विथ पर्टिक्युलर फूड आयटम, बट व्हेन पीपल सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ होली, दिवाळी, मकर संक्रांती एक्सेट्रा, people particularly prepared and enjoy food item like puranpoli, sweets, laddus, etc. 16th question. What are the good qualities of tea? म्हणजे चहा मध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत. आन्सर इज टी इज अ स्टिम्युलेटिंग एन्जॉयबल ड्रिंक. इट रिड्युसेस लोनलीनेस, calm the heart and is a comfort in everyday life. 17th question. Why are the cups only half filled in Chinese tea ceremonies? चीनच्या चहा समारंभात चहाचे कप अर्धेच का भरलेले असतात? आन्सर इज इन द चायनीज टी सेरेमनी द कप्स आर ओनली हाफ फिल्ड बिकॉज द चायनीज बिलीव्ड दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. आतापर्यंत आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स देखील आपले सर्व बघून झालेले आहेत. तर आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द नेम्स जिओग्राफिकल प्लेसेस मेन्शन इन द पॅसेज. आन्सर इज आसाम, चायना, कंबोड, दार्जिलिंग, निलगिरीज, नॉर्थ ईस्टर्न इंडिया, मंगोलिया, जपान, इंग्लंड, युरोप, इंडिया, भूतान. तर ही काही भौगोलिक ठिकाणे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. सेकंड क्वेश्चन, मेक स्मॉलर वर्ड्स युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड ॲट लिस्ट 5 वर्ड इच. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांपासून छोटे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. ॲटलिस्ट 5 शब्द आपल्याला बनवायचे आहेत. तर फर्स्ट आहे ॲक्च्युअली. तर या शब्दापासून छोटे छोटे 5 शब्द आहेत, ॲक्ट, ऑल, टॉल, कॉल, ॲली. सेकंड आहे रिफ्रेशिंग. यापासून तयार होणारे शब्द फ्रेश, रिफ्रेश, रिंग, सिंग, फिन. थर्ड इमिजिएटली. यापासून डायल, एट, डाय, मॅट, डेट. फोर्थ आहे इन्व्हेस्टिगेशन. यापासून तयार होणारे इन्व्हेस्ट, नेशन, स्टेशन, नेस्ट, वेस्ट. फिफ्थ मेडिटेशन. यापासून तयार होणारे टॅन, इडिशन, मीट, इडिट. सिक्स्थ आहे एन्जॉयबल. यापासून तयार होणारे एन्जॉय, एबल, जॉय, इनेबल्स, नोबेल. सेवन्थ लोनलीनेस. यापासून तयार होणारे शब्द लोन, वन, लायन, नाइन, लेस. आणि 8 आहे फ्रेंडशिप. यापासून तयार होणारे छोटे शब्द फ्रेंड, शीप, एंड, फ्रेंड, फाइंड. तर ही काही शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. थर्ड क्वेश्चन आहे, फ्रॉम द पॅसेज कॉपी करेक्टली अँड 3 सेंटेन्सेस दॅट बिगिन विथ हाऊ. म्हणजे हाऊ पासून तयार होणारे सेंटेन्सेस आपल्याला या पॅसेजमधून शोधायचे आहेत. फर्स्ट आहे, हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगॅन टू ड्रिंक टी? क्वेश्चन मार्क. सेकंड, हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम? थर्ड, हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? तर या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स कडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ते जशाच तसे ॲज इट इज लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे, फाइंड द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ गुड डिक्शनरी. आता खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचे अर्थ आपल्याला लिहायचे आहेत, शोधायचे आहेत एखाद्या चांगल्या डिक्शनरीमधून. फर्स्ट आहे इन्फ्युजन, मीन्स अ ड्रिंक मेड बाय लिव्हिंग श्रब्स, मीन्स लिव्स एक्सेट्रा, इन बॉइलिंग वॉटर, म्हणजे अर्क उतरवणे. सेकंड, रिस्टोरेटिव्ह, एबल टू ब्रिंग बॅक हेल्थ, म्हणजे आरोग्यदायी. थर्ड आहे इन्क्रिप्शन्स, म्हणजे वर्ड कर्ड ऑन स्टोन्स, म्हणजे शिलालेख. फोर्थ, रेडिकल्स, अ ग्रुप ऑफ ॲटम बिहेविंग ॲज अ युनिट इन अ नंबर ऑफ कंपाऊंड्स, म्हणजे मूलके. फिफ्थ, कॉनेसर,
means a person who is specially competent to pass critical judgments in matters of taste, म्हणजेच मार्मिक परीक्षण. फिफ्थ क्वेश्चन आहे, लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू ए ॲग्रिकल्चर बी केमिस्ट्री फ्रॉम दिस पॅसेज. म्हणजे ॲग्रिकल्चर आणि केमिस्ट्री याच्या संदर्भातली या पाठातले आपल्याला काही वर्ड्स शोधायचे आहेत, रिलेटेड वर्ड्स शोधायचे आहेत. फर्स्ट आहे ए ॲग्रिकल्चर, लीव्ज, क्लायमेट, सॉईल, ट्रॉपिकल, सीड्स, प्लांट्स, क्लोव, प्रून. बी केमिस्ट्री, रॅडिकल्स, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेवर, टेस्ट, केमिकल, फॅट, प्रोटीन, अरोमा. Sixth, complete the following sentences with the help of the passage. A. Camellia sinensis is a evergreen plant that grows in tropical and subtropical climates. B. The teas we buy are usually classified according to the size of their leaves. C. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. 4. Our body produces chemicals called free radicals. Seventh question, prepare a flow chart to show the growth and journey of tea from the plantation to our home. यूज इन्फॉर्मेशन फ्रॉम द लेसन. चहाच्या लागवडीपासून त्याची होणारी वाढ ते चहाचे घराघरांपर्यंत पोहोचणे किंवा उत्पादन या संबंधीचा प्रवास आपल्याला या फ्लो चार्टच्या माध्यमातून सांगायचा आहे. पाहूया. सुरुवातीला प्लांटेशन, त्यानंतर लीव्ज ड्राईड, त्यानंतर लीव कर्ड, लीव प्रोसेस्ड, दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. तर अशा प्रकारचा हा फ्लो चार्ट सांगता येईल. तर आत्तापर्यंत आपलं वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, चिटचॅट क्वेश्चन्स, मार्जिन क्वेश्चन्स, वर्कशॉप हे सर्व बघून झालेलं आहे. तर आता लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला काय सोडवण्यासाठी दिलेलं आहे ते पाहूया. 8th क्वेश्चन, फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स ऑर पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ टी. एक्झाम्पल्स, टी पॉट, टी प्लांट. आन्सर इज टी केटल, टी ग्रोविंग, टी सेरेमनी, टी गार्डन्स, टी लिव्स, टी टेस्टिंग, टी माइंडेड, टी विस्किंग, टी लवर्स, टी इस्टेट्स, टी सीड्स. तर अशा प्रकारचे अजूनही काही शब्द तुम्हाला आठवत असतील तर तेही तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह इन द फॉलोविंग सेंटेन्सेस. आपल्याला इन्फिनेटिव्ह या ठिकाणी अंडरलाईन करायचं आहे. फर्स्ट, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील. तर या वाक्यात इन्फिनेटिव्ह कोणतं सांगता येईल? टू रीड. सेकंड, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हा एक डायलॉग पण आहे. तर या लाईनमधला आपल्याला इन्फिनेटिव्ह सांगायचं आहे. तर टू बी हे दोन्ही ठिकाणी या ठिकाणी आपण अंडरलाईन केलेलं आहे. थर्ड, कॅन आय रीड द बुक. तर या ठिकाणी रीड हे आपल्याला इन्फिनेटिव्ह सांगता येईल. फोर्थ, दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. तर या ठिकाणी हेल्प अँड टॉक हे दोन इन्फिनेटिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर अशा प्रकारचा हा आपला स्वाध्याय होता. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायासोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा. तेही तुमच्या उपयोगी पडतील आणि तुम्हाला आवडतील देखील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.